पडवली आणि बीबी स्पोर्ट इताडे ही मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमने याच्यानंतरच्याही तयार राहायचं आहे. आज फायनल दिवस आहे. जो संघ उशिराने येईल त्याला पॅनलाइज केले जाईल. आपण पाहिले तर चाचणी स्पर्धेमध्ये अध्यक्षाच्या टीमला सुद्धा आपण पॅनलाइज केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही टीम उशिरा झाले होते, त्यांचं एक षटक कमी करण्यात आलं होतं. तेच नियम पूर्ण वर्षभर आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर ज्या दोन टीम याच्यानंतर खेळणार त्या दोन्ही टीमने उपस्थित राहायचं आहे. दोन्ही टीम जर उपस्थित नसतील तर वेळेनुसार त्यांचं षटक कमी करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. आणि एखादी टीम उपस्थित असेल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर, दुसरी नसेल तर तिला मात्र पॅनलाइज केले जाईल. रनांची जी काय असेल ती पेनल्टी पंच देतील, ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. पहिला सामना मित्र आपल्याला पाहायला मिळते चौदरपाडा आणि गोरसई. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करूया. आज संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे. बाप्पाला सांगूया आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने खेळवावा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. गोरसईचा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना जय श्रीराम. या ठिकाणून खेळायला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि दीपक. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज तयार होतो, सज्ज होतोय. आणि गोलंदाजी पाहतोय आपण. विनोद सज्ज होतोय पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. आजच्या दिवसातील उद्घाटनीय मित्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे मेगा फिनाले. याची देही याची डोला अंतिम सोला पाहण्यासाठी भरपूर मान्यवर आज उपस्थित राहतील. यावेळेस क्या बात आहे. इन कटर पडल्यानंतर आतल्या बाजूने बोलला जातोय. पहिला चेंडू अतिशय दहशत आणि चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतोय विनोद. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होते तयार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस होता. पायांची हालचाल नाही, फुटवर्क इथे दिसू येत नाहीये. आणि या दरम्यान पाहतोय आपण अजून एक निर्धावच्या स्वरूपामध्ये दीपक खेळतोय. सुरुवात खूप चांगली झालेली आहे चौदरपाडा संघाची, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पहिले षटक पॉवर प्लेच आहे आणि पॉवरफुल गोलंदाजीचे प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गॅप मध्ये येतोय. दोन क्षेत्ररक्षक जपावत आहेत. चेंडूला कलेक्ट केलं जात आहे आणि या दोन धावा आपण पाहतोय सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी प्रेशर वाढलं होतं दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये खेळल्यानंतर, आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका खेळणं गरजेचा होता. दोन धावा आल्यात. या दोन धावे आणि संघाचा या ठिकाणी आपण पाहतोय अकाउंट ओपन केले जाते. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मानस धरला होता, परंतु झेलच्या स्वरूपात दीपक मात्र बाद होतोय.
क्या बात आहे, सुरुवात खूप चांगली विनोद या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि एक गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज लक्ष्मण येतोय स्ट्राइक वरती. या विभागातील एक चांगली टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मिसफील्ड पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट तर झालेली आहे. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया काय घडतंय. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की 3 धावा या ठिकाणी लक्ष्मण पूर्ण करतोय. या 3 धावेने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. वडवले आणि ताडे आपणही तयार राहायचं. याच्यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार. या ठिकाणी पाहतोय बॅटची कडा घेतली होती आणि इथं मात्र झेल सुटला जातोय आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक लकीली चौकार मित्र म्हणेन, कारण बॅटची एज घेतली होती. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्या चेंडूवर ते पोहोचला नाहीये आणि त्याच्यानंतर मिसफील्ड झाली. चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. चौकार. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिले षटक कंप्लीट झाल्याने धावसंख्या धावफलकावरती 9. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली विनोद यांची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली, त्या कारणास्तव कुठेतरी धावा खर्च झाल्या. तरीही आपण पाहतोय की एकेरी अंकामध्ये धावसंख्या स्थित आहे, थांबून आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक चांगला खेळ एजी स्पोर्ट निंबोली संघाने दाखवला होता. कालच्या दिवसात डबल धमाका, अर्थात जो संघ क्वालिफाय होईल ते थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर काळानंतर बऱ्याच दिवसानंतर एक लाईव्ह मध्ये पाहायला मिळाला. गंगामाता गोंदवले हा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवला गेला आहे. का आनंदाची त्यांच्या संघासाठी ती बातमी असेल. आणि आजच्या दिवसामधून पाहूया कुठला संघ क्वालिफाय होईल आणि तो एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर या स्पर्धेतील सेमीफायनल खेळेल आणि तदनंतर मेगा फिनाले. बॉलरने मनोज फोर क्रमांक दुसरा फेकण्यासाठी तयार होत आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या आपण पाहतोय की डाव्या कडून सुरुवात होते टाकण्यासाठी. आपल्याला 15 मिनिटं दिलेली आहेत 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. जो उशिरा करेल त्याला पॅनलाइज केले जाईल. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू होता, पार्टनरशिप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, बट बॅट वरती काही घेता आला नाही. या शरीराचा वेध घेतोय आणि लेगबाच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट होते. 10 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. स्पीडअप करायचा मित्र, जास्त वेळ घ्या तर तुम्हालाच त्या पॅनलाइजचा सामना करावा लागेल. विनंती असेल 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. गोलंदाजी धार खूप चांगली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचनेमध्ये चुकी पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहतो रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज लक्ष्मण बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवराज येतोय. त्याचे संगणकाने सांगितलं होतं की जास्त भरोसा जर कुणावर असेल तर देवराज वरती.
पाहूया देवराज अधिराज्य गाजवतं की या गोलंदाजांवरती की ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते सातत्यपूर्वक पाहायला मिळेल. पुढे चेंडू यावेळेस उडवलाय परंतु मिस टाइम, अधिक उंच लांबी कमी क्षेत्रक्षेत्राच्या खाली, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण हातांचा सेटर बंद करण्यामध्ये उशीर, चेंडू फरार झाला, धरतीला दान आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. संख्या 2 ने पुढे सरकते, 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिला सामना आजच्या दिवसातील मित्र पाहतोय आपण जयबजरंग गोरसई आणि गावदेव चौधरपाडा या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध. पुन्हा एकदा उडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता, बट या ठिकाणी निर्धावचे होते सांगता. येस, या ठिकाणी शुभ आगमन होते. माजी सरपंच सन्मान्य दत्तात्रय सुतार साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 आकर्षक ट्रॉफी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी मनोज यांची हे या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाज, यावेळेस पुन्हा एकदा कमजोर फटका आहे, चेंडू मध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते. 2 जीवनदान एकाच ओव्हर मध्ये आपण पाहतोय देवराजास दिल्या जाते. 2 धावेने धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. अशा रीतीने आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 15. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या. एक कॅल्क्युलेटेड षटक हाताळण्यामध्ये आपण पाहतोय मनोज सिद्ध ठरला आहे आणि बरोबर फलंदाजांना या ठिकाणी बांधून ठेवलं गेलं आहे. यस, कालच्या दिवसात ज्याने खरं भरपूर बक्षीस लावलं गेलं होतं खेळाडूंसाठी आणि ते मला या ठिकाणी उपस्थित झाले आहे. अर्थात नवनाथ बीबीस्वर इताडे संघाचा एक स्फोटक खेळाडू आणि गोरसे संघावर त्यांचं खास प्रेम आहे. क्या बात आहे, मला येतो काय आणि बक्षीस लावतो काय. कारण क्रिकेटची सुरुवात जर कुठून केली असेल तर निश्चित गोरसई संघाकडून आणि गोरसई संघाची बांधणी जर कोणी केली असेल तर बाला. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे देवराज. पाहूया काय करतोय. प्रल्हाद येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी. वेलकम नवनाथजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये नंतर आपण त्यांना पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहतोय चेंडू ऑन साइडला येतो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीची मागणी केली जाते. हा ना तू मैं पाहायला मिळते. धाव होती का हा प्रश्न निश्चित पडेल. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की रनआउट आहे की नाही ते चेक करण्यासाठी. पाहूया काय घडतंय. यस, फलंदाज बाद होतोय. निश्चित आवश्यकता होती का हा प्रश्न पडला असेल आणि या ठिकाणी विनोद मात्र बाद होतोय दुर्दैवारीते रनआउटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य रामाजी कोट साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आपल्या ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलाश येतो, कैलाश ठाकरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. देवराज यांच्या बॅटला काही चांगला चेंडू स्पर्श होत नाही. पुन्हा एकदा मिस टाइम झाला होता, पण या ठिकाणी सेफ लँडिंग होते. चांगली फेकी पाहायला मिळाली, बट रनिंग चांगली पाहायला या ठिकाणी मिळते. 2 धावा जुळल्या जातात अकाउंट मध्ये. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत.
स्पीडअप करायचा आहे मित्र. प्रति 3 ओव्हरसाठी आपण जर पाहिला तर 15 मिनिटाचा टायमिंग आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक चालू आहे. वेळ कमी घ्या मित्र. आज सर्वांचीच कसोटी आहे वेळ वाचवण्याची. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु ब्लाइंड शॉट ज्याला म्हटले जाते, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. क्रॉस झाले होते, चप्पल झाले होते, जागा सुद्धा बनवली होती, परंतु चेंडू मात्र निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, पुन्हा एकदा निर्धावची या ठिकाणी होते सांगता. या हंगामामध्ये आपण पाहिले तर नौका संघ आहे, परंतु अनुभवीपूर्वक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चौदरवाड्याची पाहायला मिळते. आता मात्र ताणून दिलेला आहे, आकाशामध्ये फेकून दिले चेंडूला, सीमा पार, सिक्सर. 24 धावा धाव फलकावरती. निश्चितच खास करून गोरसे संघाच्या प्लेयरला ताकद थोडी कम पडते. कप्तानला 2-2 अंडी चालू करा, जेणेकरून दमदार फटके लागतील. उपसरपंच साहेब आमच्या हसतायत. दूध तर चालू आहे, त्याच्याबरोबर अंडी जर चालू केली तर बरं होईल. यस, स्वतः खाटूक आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, पुन्हा एकदा जागा बनवली. त्यावेळेस सोडून जातोय. व्हाईट बॉल 25. या ठिकाणावर आपण पाहतोय व्यासपीठावर आनंद घेत आहेत, खास करून देवराजांचे बंधू सदानंद ठाकरे. आज बंधूंची बॅटिंग बघण्यासाठी खास इथे उपस्थित झालेले आहेत. आणि नवनाथ यांनी हॅट्रिक साठी आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं आहे षटकारांची. एक लागला गेला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय की 2 वाईट, म्हणजे अजून चान्स आहे देवराज. फुल टॉस, बट फुल टोल वसूल करता आलं नाहीये. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. हा ना तू मैम्या पाहायला मिळते. आणि आता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती, पंच काय इशारा देतात पाहूया. यस, फलंदाज बाद होते. अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे गोरसे संघासमोर, कारण कैलास सारखा एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर थोडं टेन्शन वाढेल. सुभाष, काय वाटतंय? बरोबर आहे, त्यांचंही म्हणणं आहे, बरोबर आहे. तालमेलची आवश्यकता असते नेहमी मित्र हो, जीवन असो खेळ असो, दोघांमधलं तालमेल तुम्हाला एक चांगलं काम करताना पाहायला मिळेल. याचा भरपूर विश्वास ठेवलाय संघ नायकाने देवराज वरती. त्याच्यानंतर आता जयेंद्र जातोय. पाहूया काय करतात जयेंद्र. जयेंद्राकडे चांगला स्किल आहे, नो डाऊट. सकाळी प्रॅक्टिस सुद्धा भरपूर केली जाते, परंतु काही प्लेयर आपण जर पाहिले तर प्रॅक्टिसला असे मारतात की बाबा फिल्डिंग करणाऱ्याला वैताग येतोय, आणि मॅच मध्ये बघायला गेले तर 10 धावा बनवताना नको होते. असो, आपण हा खेळ जिंकण्यासाठी हरण्यासाठी नाही, आपल्या शरीरासाठी खेळतोय, एक धाव आरोग्यासाठी. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलने केलं, पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती 28 लागली गेली. 40+ जरी धावसंख्या असली तरी फाईट करू शकताय, कारण आपण सलग हा तिसरा दिवस आहे. आणि तिसऱ्या दिवसामध्ये जर विचार केला तर 50च्या आतमध्ये जी धावसंख्या जरी असली तरी ते फाईट करू शकतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. या 3 षटकांना आपण पाहिलं तर बरोबर 16 मिनिटं खर्च केली गेली. एकाच मिनिट आपण समजू शकतो, बट 15 मिनिटांच्या आत आपल्याला 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती चांगली आता दिसते. या शेवटच्या ओव्हरमध्ये
12-15 जरी धावा आल्या तर एक फाईट स्कोर उभा राहू शकतोय. ज्या पद्धतीने विनोद असेल, मनोज असेल यांनी चांगली गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली. कारण 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 15 धावा होत्या. त्याच्यानंतर 13 धावा आपण या ओव्हरमध्ये पाहायला गेल्या. तर पंडित पाहूया किती धावांचं योगदान देतोय, किती खर्च करतोय, हे पाहण्यासारखं राहील. आता मात्र जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ती जयबजरंग गोरसे संघाचा पाठीचा कणा म्हटले जाते. कारण या दोघांवरती खूप निर्भर असतं. खास करून कैलासवरती सुद्धा भरपूर काही निर्भर होतं, बट रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झाले. काही हरकत नाही, झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. याच्यानंतर वडवली आणि इताडे ही दोन टीम मध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे कॉम बॉक्स मध्ये येऊन आपण बसायचं आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. खूप विश्वास ठेवला गेला आहे या दोन फलंदाजांवरती संघनायकाने. धावसंख्या पाहतोय 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. आज फायनल दिवस आहे. फायनल दिवसातील पहिली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन चौधर पडायचं पाहायला मिळतंय. क्या बात आहे. हा चेंडू सुद्धा पाहू शकता, बरोबर बॅट खाली होता परंतु त्या लाईन वर ते पोहोचला नाही. रडार मध्ये घेता आलं नाही आहे देवराजास. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. एक षटकार जरूर लगावला परंतु आतापर्यंत 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये खेळला गेला आहे. हे कुठेतरी प्रेशर वाढवणारा स्कोर कार्ड आहे. इथे मात्र आपण पाहतो UST सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. पंडित एक चांगली गोलंदाजी करतोय, बट इथं व्हेरिएशन बदल करण्याच्या नादामध्ये नियंत्रण ठेवता आले नाहीये आणि स्पेअर मारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र उडवला जरूर आहे. अधिक उंच लांबी गाठेल का, पाण्यासारखं राहील बट नाही आहे. परंतु वेल जेच कॅच, क्या बात आहे. चांगला झेल या ठिकाणी कलेक्ट केला गेला. बाला पवार, भावेश पवार यांचे काकाश्री. पाहूया नसीब आजमावतात या मॅच मध्ये. पहिल्याच चेंडू खेळत असताना या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलने खेळ पुढे केला गेला आहे. दुसरीची मागणी केली जाईल परंतु एकच धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 31. पवार घराण्यामध्ये आपण पाहिलं तर भावेश पवार यांचा जन्म झाला आणि आपण जर पाहिलं तर त्या बालाने आज भिवंडीचा नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचा नाव पूर्ण भारतामध्ये घवघवीत केले आहे. गोरसाईचा रत्न म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. अभिमानाची गोष्ट आपल्या भिवंडीकरांसाठी आहे. सातत्यपूर्वक एक शांतमय संयमी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एवढा मोठा क्रिकेटर असूनही आपण जर पाहिलं तर कधी गर्व त्यांच्याकडून पाहायला मिळाला नाही आहे. आणि मित्र, खेळ असो जीवन असो, गर्वाचं घर नेहमी खाली असतं आणि गर्व कुठल्या गोष्टीवर नाही आहे. या ठिकाणी झेल उडाला आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय झेल सुटला देखील आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. स्लीप झाले शेंद्र. या ठिकाणी पाहतोय आपण तिसरी धाव घेण्याचा मानस जरूर ठेवला होता आणि या ठिकाणी पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 33 अंकावरती आणि 34 धावांचं आव्हान गावदेव चौधरपाडा या संघात समोर ठेवलं आहे. तर चला, वडवलीचे संघनायक तसेच इताडेचे संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक फेक करून घेऊया. चला, दोन्ही संघनायक या, आपण नाणेफेक करून घेऊया. मैदानाच्या आत जर फिल्डिंग लागली गेली, दोन्ही संघनायक उपस्थित झाले नाही तर 1 षटक कमी करण्यात येईल याची नोंद घ्या. एखादा संघनायक या ठिकाणी उपस्थित असेल, दुसरा नसेल तर त्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. मित्र, आज मेगा फिनाले आहे. तुम्हा आम्हासाठी या कमिटीने राबवलेली स्पर्धा आहे. तर ती आपण पाहिले तर शेवटची मॅच 4 षटकांची कशी खेळवता येईल याच्यासाठी ही धडपड आहे. आपण सर्वजण आयोजन नियोजन करतो. आयोजकाची तलमल
आपण समजून घ्यायची आहे आणि दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करून घेऊ. चला गोरसई क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आपण पटापट चौदरपाडा लगेच आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आज थांबायचं नाही मित्र, आज संध्याकाळपर्यंत खेळत राहायचं. इताडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वडवली संघाचा संघनायक प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये. हॅलो 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 चेक. गुड मॉर्निंग सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी स्पोर्ट नांदकर 40+ आयोजित आई गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. मात्र या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल. मात्र त्या दरम्यान चालू मॅचकडे आपण बोलूया. चला टीम गोरसईचे कॅप्टन लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. थर्टी 34 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी विनोद आणि प्रल्हाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक पाहूया गोलंदाज कोण येईल. लक्ष्मण बॉलिंग ट्रॅक वर. 34 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. टीम गोरसईचे कॅप्टन थोडं स्पीडली गेला प्लीज विनंती असेल. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. गिरीश वालन सर सोबतच विजय चव्हाण लारा सर, निशांत कांबळे सर देखील आपल्याला जॉईन आहेत. सलग तिसरा दिवस थेट भांडूपवरून या ठिकाणी येत आहेत. या समाचार खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर लक्ष्मण खेने. समोर आपण विनोदला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर पहिली धाव आपण त्या ठिकाणी पाहतोय. अकाउंट ओपन केलंय विनोदने स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. 34 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्की सुरुवात जी आहे ना ती भरपूर महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल.
लक्ष्मण केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. टॉस बॉल आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. फटका चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. लो फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटचा हा प्रयोग. चांगला फटका परावर्तित केला त्या ठिकाणी, खाली क्षेत्र निवडला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, पॉवरफुल फटका पाहायला मिळाला आणि आवश्यकता देखील आहे चौदरपाडा टीमला, कारण टोकायचं आहे 34. आणि या फटक्याच्या बरोबरीनेच आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला गेलाय. डीप मिड विकेटला कैलाश ठाकरेला तैनात केलंय. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय, बॉल नक्कीच निघून जाईल सीमा पार. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. 1 टू कापूर, 4 धावा चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आपण पाहतोय. दीपक त्या ठिकाणी होते, मिसफील्ड झाली आणि त्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. नाही, आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं आहे गोलंदाजाची. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. गुडलेत वरनं बॉलने उचली घेतली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. लक्ष्मण एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने सुरुवात जी आहे ना ती चांगली करून देत आलाय आपल्या टीमला, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील लक्ष्मणला साथ देणं अति महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल, लक्ष्मण पुन्हा एकदा. या वेळेस देखील जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय, तोच टप्पा, त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रिझल्ट देखील सेम आहे. बॉल निर्धाव. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव फेकल्या त्या ठिकाणी लक्ष्मणने. षटकातील हा शेवटचा बॉल. या बलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा चुकीची आहे. पंच वालंज सर आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर. चौतीस धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुरुवात चांगली म्हणावी लागेल, कारण आवश्यक धावगती जी आहे ना त्याहून अधिक धावा आतापर्यंत आल्यात टीम चौदरपाडासाठी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे, कैलाश ठाकरे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी कैलाशने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कैलाश ठाकरेच्या माध्यमातून. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फटका तर भरपूर चांगला होता, आडव्या बॅटने हा फटका खेळून काढला होता, मात्र डीप मिड विकेटला अगदी वेगाने कैलाश त्या ठिकाणी पोहोचलाय. स्वतःला पूर्णपणे झोकून दिला हे आपण पाहू शकता. शूज देखील निघाला होता, परंतु बॉल स्टॉप करण्यात यश आलं. 2 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 34 चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 12 टीम चौदरपाडासाठी. चांगली सुरुवात. आता मात्र येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन, बॉलिंग ट्रॅकवर देवराज येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर रिजन मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. ऑन साइडला बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान अगदी सहज 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात चौदरपाडा टीम साठी आपण पाहतोय.
प्रल्हाद 10 धावांवर खेळतोय तर विनोदच्या बॅट मधून 3 धावा पाहायला मिळाल्यात. 2 चौकार जे आहेत ना ते प्रल्हादच्या बॅट मधून आपण पाहिले होते. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल टॉप एज लागलाय. फाईन लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. गोलंदाज देवराज ज्या शैलीने गोलंदाजी करतोय ना, नक्कीच आक्षेप घेतले त्या ठिकाणी. कारण मित्र, एक वेल होती, एक काल होता की थ्रो गोलंदाज चालायचे, परंतु आज काल पूर्णपणे बदललाय. क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय, थ्रो गोलंदाजी नक्कीच चालत नाहीये. तर आता मात्र आमचे कांबळे सर त्या ठिकाणावर तपासतील. देवराज 90 रोटेशन मध्ये गोलंदाजी करतोय का? यस, देवराज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो, एक झाला, त्याला बोलवा ना, एक बंद झाला. चला, टीम वडवलीचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बेबी स्पोर्ट इताडे विपक्ष गावदेवी वडवली या दोन टीम मध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतात. कैलास ठाकरे त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. आउटफील्डचा विचार केला तर कैलास एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. देवराज पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता. पीट केले फलंदाज झाला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 20 धावा. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी वडवली टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण टॉस साठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस साठी 2 ओव्हरचा उशीर तुम्ही केलात, लवकरात लवकर या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर विनोद येतोय. पाहूया विनोद कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण या ठिकाणावर ना 2 गोलंदाजांसाठी वाचवण्यासाठी फक्त 14 धावा आहेत. तिसरं षटक विनोदच्या हातामध्ये चेंडू, महत्वाचं षटक आहे. पंच बघा, सामन्यासाठी उशीर होत आहे, प्लीज विनंती आहे आपण त्या ठिकाणावर ऑन करा. टॉस बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक जज करतोय. चांगला झेल फलंदाज बाद. यस, बाला पवार त्या ठिकाणी आपण पाहतोय. यष्टीरक्षक ज्यांच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला गेलाय. पहिली विकेट
प्रल्हाद त्या ठिकाणी बाद झाला. मात्र बाद होण्यापूर्वी चांगले योगदान आपल्या टीमसाठी दिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 15 धावांचं योगदान. मनोज इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पहिला बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी विनोदने. षटकातील पुढचा बॉल विनोद, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा बॉल अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. नक्कीच विनोदला माहिती आहे षटक जे आहे ना ते चांगलं फेकावं लागेल, कारण 14 धावा रोखायच्या आहेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि सोबतच विकेट्स घेणं देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फुलटॉस बॉल होता परंतु संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. चांगला चेंडू. विनोद या गोलंदाजाच्या माध्यमातून या वेळेस बॅटची गडा. अजून एक चांगला बॉल. 4 बॉल टाकून झाल्यात आणि धाव मात्र एकही खर्च केली नाहीये. एक विकेट देखील घेतली विनोदने. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी जे साधं सोपं होतं ते मात्र थोडं कठीण होत असताना टीम चौदरपाटासाठी. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक कैलास ठाकरे त्या ठिकाणी. वॉट कॅच. अतिशय सुरेख झेल. महत्वाची विकेट. मनोज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पंडित मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 बॉल टाकून झाल्यात आणि धाव एकही खर्च केली नाहीये. 2 विकेट देखील घेतल्यात. तर विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता हे समीकरण असताना मात्र जबाबदारी स्वीकारली विनोदने आणि आतापर्यंत काय कमालीचं षटक फेकलंय. शेवटचा बॉल विनोद बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस संपर्क हवत असं नाही. ओव्हर थ्रो झालाय. धावची संधी जरूर होती मात्र गमावली गेली आहे आणि धाव मात्र एक कंप्लीट झाली आहे. अर्थातच या एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तुम्हाला सर धावा किती झाल्यात हे महत्वाचं नाहीये, तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. तनिष आज आम्हाला जॉईन झालाय. शेटगाववरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलाय. वेलकम तनिष. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवर कैलास आलाय. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लो फुल टॉस.
कव्हर रिसर मध्ये सुभाष केने त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. आता मात्र उर्वरित 5 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. काय कमालीचं षटक विनोदच्या माध्यमातून मॅच मध्ये रंगत. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मात्र दबाव या ठिकाणी टीम चौदरपाडावर वाढतोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. मागच्या ओव्हर मध्ये देखील 2 बॉल फुलटॉस भेटले होते, मात्र त्या बॉलचा समाचार काही घेता येत नाहीये. आता मात्र उर्वरित 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल एक धाव कंप्लीट झाली आणि त्या दरम्यान व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. सन्माननीय भगवान शेठ पाटील साहेबांचं वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. साई साक्षी डेव्हलपर्स, बेबी इताडे टीमचे सर्व पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दोन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कैलाश ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. दीपक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त ना फक्त सिंगल. अगदी धुमाल सर तोंडातून घास काढलाय असं वाटत नाहीये का तुम्हाला? कारण शेवटचा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 14 ची आवश्यकता असताना मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉल मध्ये. यस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग गोरसे टीम ने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी चौदरपाडा. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने फेकलं तिसरं षटक. फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली, 2 विकेट्स घेतल्या. नाव आहे विनोद केने.